गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासत आहोत. या विषयातील आपण प्रकरण क्रमांक 5 भारतातील ग्रामीण विकास याबद्दल माहिती पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतातील ग्रामीण विकास यामधील प्रस्तावना, ग्रामीण विकास, त्यानंतर ग्रामीण विकासाचे महत्त्व याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण भारतातील कृषी पतपुरवठा याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता भारतातील कृषी पतपुरवठा म्हणजे काय? तर बघा, कृषीमधील उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुबलक व वेळेत वित्त सहाय्य मिळवण्यासाठी शेतीविषयक धोरणांमध्ये वेळोवेळी पुनर्रचना केली आहे. ग्रामीण पतपुरवठा प्रक्रियेत असं गृहीत धरलं जाते की बहुतांश ग्रामीण कुटुंबाकडे बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यांसाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो. म्हणजे बघा की भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब असे आहेत की त्या कुटुंबाला बचतीचा अभाव असतो. कारण आपण मिळवलेल्या उत्पन्नामधून आपला उदरनिर्वाहाचा खर्च वजा करून उरलेली रक्कम ही बचत असते. परंतु बहुतांश लोकांना आपला उदरनिर्वाह करावा एवढे सुद्धा उत्पन्न नसते. म्हणून भारतातील ग्रामीण भागातील काही कुटुंबात बचतीचा अभाव असल्याचे आपल्याला आढळून येते. परिणामी भारतातील ग्रामीण भागात शेती व इतर आर्थिक कार्यासाठी वित्तपुरवठा नाही. म्हणजे भारतातील असा काही ग्रामीण भाग आहे की तिथं शेती आणि जी आर्थिक कार्य असतील यासाठी जो पुरेसा वित्तपुरवठा लागतो तो वित्तपुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे भारतात ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण पतपुरवठा ठरतो. पुढे आहे कृषी पतपुरवठ्याचे प्रकार. आता कृषी पतपुरवठ्याचे प्रकार पाहत असताना साधारणतः 2 प्रकारात आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. पहिला जो प्रकार आहे तो काळानुसार कृषी पतपुरवठा. आता कालावधीनुसार भारतातील पतपुरवठ्याचे अल्पकालीन पतपुरवठा, मध्यमकालीन पतपुरवठा व दीर्घकालीन पतपुरवठा असे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकार आहे तो हेतूनुसार कृषी पतपुरवठा. यामध्ये जर आपण विचार केला तर प्रामुख्याने उत्पादक आणि अनुत्पादक पतपुरवठा हे पुरवठ्याचे 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यामधील पहिलं घेऊ आपण कालावधीनुसार कृषी पतपुरवठा. कृषी पतपुरवठ्याचे जे 2 प्रकार आहेत त्या 2 प्रकारांमधील पहिला प्रकार हा कृषी पतपुरवठ्याचे प्रकार, त्यामध्ये कालावधीनुसार कृषी पतपुरवठा. हे कालावधीनुसार दिले जाणारे कर्ज असून त्यांची 3 प्रकारात वर्गीकरण करता येते. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो अल्पकालीन पतपुरवठा. अल्प म्हणजे कमी. आता हे कर्ज 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. म्हणजे अल्पकालीन पतपुरवठा जे आहे तो अल्पकालीन पतपुरवठा कर्ज
हे 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. शेतकऱ्यांच्या तत्कालीन गरजांसाठी हे कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना ज्या तत्कालीन गरजा असतात, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर खते असतील, दर्जेदार बियाणे खरेदी असेल, धार्मिक व सामाजिक समारंभ असेल इत्यादींसाठी आपल्याला शेतकऱ्यांना लागणाऱ्या खर्च यासाठी अल्पकालीन पतपुरवठा केला जातो आणि हा पतपुरवठा साधारणतः 2 वर्षापर्यंतसाठीच असतो. जो कृषी पतपुरवठा 2 वर्षाच्या कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पतपुरवठ्यास अल्पकालीन कृषी पतपुरवठा म्हणतात. त्या कृषी आपण बघितलं की खतांची किंवा बियाणांची खरेदी असेल, धार्मिक व सामाजिक समारंभ असेल इत्यादी तत्कालीन कारणांसाठी अल्पकालीन कृषी पतपुरवठा केला जातो. दुसरा प्रकार आहे मध्यमकालीन पतपुरवठा. हे कर्ज 2 ते 5 वर्षापर्यंत दिले जाते. हे कर्ज जमिनीत सुधारणा करणे, पशुधन व शेतीची उपकरणे खरेदी करणे, कालवा बांधणी, नाला त्याला आपण कॅनल म्हणतो इत्यादी वित्तीय गरजांसाठी दिले जाते. म्हणजेच काय, मध्यमकालीन कृषी पतपुरवठा जो कृषी पतपुरवठा 2 वर्ष किंवा 5 वर्ष या कालावधीसाठी केला जातो, आपण त्या कृषी पतपुरवठ्यास मध्यमकालीन कृषी पतपुरवठा म्हणतात. मग तो कशासाठी दिला जातो, तर आपण बघितलं शेतजमिनीत सुधारणा करण्यासाठी, त्याचप्रमाणे पशुधन किंवा शेतीसाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा कालना बांधणी असेल, नाला बँडिंग असेल इत्यादी कारणांसाठी आपण मध्यमकालीन कृषी पतपुरवठा केला जात असतो. पुढचा प्रकार आहे तो आहे दीर्घकालीन पतपुरवठा. नावावरून असं लक्षात येईल की दीर्घ म्हणजे जास्त मुदतीसाठी दिला जाणारा पतपुरवठा. मग यामध्ये बघा, हे कर्ज साधारणतः 5 वर्षापेक्षा जास्त किंवा कालावधीसाठी दिले जाते. सामान्यतः या दीर्घकालीन पतपुरवठ्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करणं असेल, जमिनीवरील कायमस्वरूपी सुधारणा करणे असेल इत्यादींसाठी दिले जाते. म्हणजेच काय, जो कृषी पतपुरवठा 5 वर्षाहून अधिक कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पतपुरवठ्यास दीर्घकालीन कृषी पतपुरवठा म्हणतात. मग आपण त्यामध्ये काय बघितलं, तर आपण ट्रॅक्टर खरेदी करणे असेल किंवा कायमस्वरूपी शेतीमध्ये सुधारणा करणे असेल इत्यादी कारणांसाठी हा दीर्घकालीन पतपुरवठा केला जातो. त्यानंतर त्यामधील पतपुरवठ्याच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आपण बघितला तर तो आहे हेतूनुसार कृषी पतपुरवठा. म्हणजे हेतू असतो की त्यानुसार आपल्याला कृषी पतपुरवठा करायचा आहे. म्हणजे विशिष्ट हेतूनुसार दिले जाणारे कर्ज असून याचे 2 प्रकारात आपल्याला वर्गीकरण करता येते. त्यामध्ये आहे बघा, पहिलं उत्पादक कर्ज हे शेतीतील उत्पादनाशी संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल, जमीन असेल, बियाणे असतील इत्यादी खरेदी करणे. म्हणजे एखादा हेतू ठेवून दिला जाणारा कृषी पतपुरवठा त्याला हेतूनुसार कृषी पतपुरवठा म्हणतात. त्यामध्ये आपण उत्पादक बघितलं की उत्पादक कर्ज हे शेतीतील उत्पादनाशी संबंधित, मग त्यामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा जमीन असेल, बियाणे असतील किंवा जमिनीशी संबंधित जे काही उपकरणं असतील या उपकरणांसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे उत्पादक कर्ज. पुढचं आहे अनुत्पादक. अनुत्पादक म्हणजे काय की उत्पादनाशी संबंधित नसतो. मग यामध्ये अनुत्पादक कर्ज हे वैयक्तिक उपभोगासाठी असून त्यांचा उत्पादक उपकरणाशी संबंध नसतो. उदाहरणार्थ लग्न असेल की एका कार्यासाठी केलेला खर्च असेल, धार्मिक सण असेल, समारंभासाठी खर्च इत्यादी. म्हणजे एखाद्या उत्पादकाला
त्याच्या उत्पादनाशी संबंधित सोडून त्यांच्या खाजगी कामासाठी, त्यांच्या स्वतःच्या कामासाठी की ज्यापासून उत्पन्न नसेल या कामासाठी दिलेले कर्ज म्हणजे अनुत्पादक कर्ज आहे. मग आपण बघितलं की त्यामध्ये लग्न समारंभ असेल किंवा धार्मिक सण असतील, समारंभ असेल, यासाठी जो खर्च असेल त्याला आपण अनुत्पादक खर्च असे म्हणतो. तर आपण काय बघितलं की कृषी पतपुरवठ्याचे प्रकार पाहत होतो. त्यामध्ये पहिला जो प्रकार आपण बघितला तो होता काळानुसार कृषी पतपुरवठा. त्यामध्ये अल्पकालीन कृषी पतपुरवठा. यामध्ये अल्पकालीन आपण बघितलं की या पतपुरवठ्याचा प्रकार हा फक्त 1 वर्षापुरता असतो, 2 वर्षा मुदतीचा असतो. त्यानंतर मध्यमकालीन बघितलं की जो पतपुरवठा 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंतचा असतो. त्यानंतर दीर्घकालीन बघितलं जो कृषी पतपुरवठा हा 5 वर्षहून अधिक कालावधी असतो त्याला आपण दीर्घकालीन पतपुरवठा म्हटलं. दुसरं हेतूनुसार कृषी पतपुरवठामध्ये आपण बघितलं उत्पादक आहे. नंतर दुसरं बघितलं अनुत्पादक आहे. तर आता आपण पुढचा मुद्दा घेणार आहे भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग. आता भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग पुढचा आहे भारतातील कृषी पतपुरवठा. आता भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग बघत असताना त्यामध्ये आहे बिगर संस्थात्मक मार्ग आणि दुसरा आहे संस्थात्मक मार्ग. त्यामध्ये पहिला जो आहे बिगर संस्थात्मक मार्ग. आता बिगर संस्थात्मक मार्ग म्हणजे काय, तर त्यामध्ये भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक असून जवळजवळ भारतातील 40% पतपुरवठा हा बिगर संस्थात्मक आहे. बिगर संस्थात्मक कर्जाचा व्याजदर खूपच उच्च आहे. जमीन व इतर संपत्ती तारण म्हणून ठेवली जाते. बिगर संस्थात्मक मार्ग खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येते. त्यामध्ये बघा भारतातील कृषी पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक मार्गाविषयी जर आपण माहिती बघितली तर भारतातील एकूण कृषी पतपुरवठ्यात कृषी पतपुरवठ्याचे बिगर संस्थात्मक मार्ग महत्त्वपूर्ण आहेत. भारतातील एकूण कृषी पतपुरवठ्यांपैकी बिगर संस्थात्मक मार्गाकडून होणाऱ्या पतपुरवठ्याचे प्रमाण हे 40% आहे. त्याचप्रमाणे भारतातील कृषी पतपुरवठ्याच्या बिगर संस्थात्मक मार्गाकडून कर्जावर आकारला जाणारा जो व्याजदर आहे तो आपल्याला खूपच असल्याचे आढळून येतो. भारतातील कृषी पतपुरवठ्याच्या बिगर संस्थात्मक मार्गाकडून पतपुरवठा केला जात असताना जमीन किंवा इतर संपत्ती तारण म्हणून ठेवून घेतली जाते. आता भारतातील कृषी पतपुरवठ्याचे बिगर संस्थात्मक मार्ग आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये बघा पहिला आहे सावकार. त्यामध्ये बघा की ग्रामीण भागात सावकारी हा सर्वसामान्य व्यवसाय आहे. सावकार भरपूर व्याजदराने कर्ज देतात व शेतकऱ्यांची जमीन तारण ठेवतात. म्हणजे भारतातील ग्रामीण भागात सावकारी हा पूर्वपार चालत आलेला सर्वसामान्य व्यवसाय आहे. भारतातील ग्रामीण भागातील जे सावकार आहेत जास्त कर्जदर आकारून शेतकऱ्यांच्या जमिनी तारण म्हणून घेऊन पतपुरवठा करतात. म्हणजे भारतातील जे पतपुरवठ्याचे प्रकार आहेत ते बिगर संस्थात्मक मार्ग म्हणजे एखाद्या संस्थेमार्फत कर्ज न घेता आपण सावकार असतील किंवा इतर वैयक्तिक मार्ग असतील त्यांच्याकडून कर्ज घेऊन ग्रामीण भागातील शेतीविषयक खर्च हे शेतकरी भागवत असतात. त्यामध्ये आपण सावकार बघत असताना सावकार काय करतात की सर्वसामान्य त्यांचा हा व्यवसाय आहे. ते सावकार भरपूर व्याजदराने शेतकऱ्यांना किंवा लोकांना कर्ज देतात व शेतकऱ्यांची जमीन तारण म्हणून ठेवत असतात. दुसरा जो प्रकार आहे तो इतर वैयक्तिक मार्ग. यामध्ये व्यापारी, जमीनदार, अडते इत्यादी. दुसरा आहे नातेवाईक
मित्रमंडळी इत्यादीकडून घेतले जाणारे कर्ज. म्हणजे इतर मार्गांमध्ये आपल्याला सांगता येतील की भारतातील ग्रामीण भागातील व्यापारी हे जमीनदार असतील, अडते, त्याचप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींकडून भारतातील कृषी पतपुरवठ्याचे इतर वैयक्तिक बिगर संस्थात्मक मार्ग आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये दुसरा प्रकार आहे संस्थात्मक मार्ग. कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे एक प्रगतशील धोरण आहे. वेळेत व मुबलक प्रमाणात पतपुरवठा करणे, शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण आहे. संस्थात्मक मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना आणि इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती हा या धोरणांचा प्रमुख भाग आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे एक प्रगतिशील धोरण आहे. वेळेत मुबलक प्रमाणात पतपुरवठा करणे, तसेच शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण आपल्याला संस्थात्मक मार्गामध्ये आढळून येते. संस्थात्मक मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना आणि इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती हा या धोरणांचा प्रमुख भाग आहे. भारतातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या काही संस्था आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. पहिली आहे नाबार्ड. आपण राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक. कृषी व ग्रामीण विकासाला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही सर्वोच्च वित्त संस्था आहे. आपण जर बघितलं तर प्रामुख्याने 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्डचे सुरुवातीचे जे भाग भांडवल आहे ते 100 कोटी असून त्यामध्ये भारत सरकार व मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे 50% असे योगदान होते. म्हणजे नाबार्ड ही एक कृषी व ग्रामीण विकासाला वित्तपुरवठा करणारी संस्था आहे. 12 जुलै 1982 रोजी या नाबार्डची स्थापना झाली. सुरुवातीला त्यांचे जे भागभांडवल होते ते 100 कोटी होते. त्यामध्ये भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक यांचे 50% असे योगदान आहे. त्याचप्रमाणे ही एक सर्वोच्च संस्था असून शेती, लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योग, त्याचप्रमाणे हस्तव्यवसाय इत्यादींच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचे कार्य नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमार्फत चालवले जाते. आपण जर बघितलं तर 31 मार्च 2018 रोजी नाबार्डचे जे भांडवल 10,580 कोटी इतके होते. भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्यातील भागभांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक महत्त्वपूर्ण भारत सरकारच्या अधिपत्याखालील संस्था आहे. दुसरं जर आपण बघितलं तर ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था. आता ग्रामीण पतपुरवठा हा अल्पकालीन सहकारी पतसंस्था व दीर्घकालीन सहकारी पतसंस्था यात विभागला आहे. आता अल्पकालीन सहकारी पतसंस्था म्हणजे काय, तर अल्पकालीन पतसंस्था या अल्पकालासाठी कर्ज पुरवितात. त्यांची त्रिस्तरीय रचना जी आहे ती आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था असेल आणि राज्य सहकारी बँक असेल. म्हणजे ग्रामीण सहकारी पतसंस्था जी आहे
ती खालील 3 प्रकारच्या प्रमाणे कार्य करत असते. त्यामध्ये अल्पकालीन, त्यानंतर दीर्घकालीन, तसेच अल्पकालीन पतसंस्थेमध्ये त्रिस्तरीय रचना म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था आणि राज्य सहकारी बँक. पुढचा आहे दीर्घकालीन ग्रामीण सहकारी पतसंस्था. या सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पतपुरवठा करून त्यांच्या गरजा पूर्ण करत असतात. या संस्था 2 स्तरावर कार्य करतात. प्रामुख्याने पहिला जो स्तर आहे तो प्राथमिक सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक. त्याचप्रमाणे या बँकांना स्वतंत्रपणे ग्रामीण पातळीवर कार्य करत असतात. राज्य सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक यांच्या शाखांद्वारे राज्य पातळीवर खेड्यांमध्ये कार्य चालत असते. पुढचा जो प्रकार आहे तो व्यापारी बँक. व्यापारी बँका ग्रामीण भागात आपल्या शाखा स्थापन करून ग्रामीण पतपुरवठा करण्याचे कार्य करत असतात. पुढचा प्रकार आहे प्रादेशिक ग्रामीण बँका. साधारणपणे प्रादेशिक अधिनियम 1976 मध्ये अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांची निर्मिती करण्यात आली. या विशिष्ट बँका असून ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या गरजा पूर्ण करत असतात. प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व व्यापारी बँकांचे व्यावसायिक अनुशासन असलेल्या बँका आहेत. पुढचा प्रकार आहे सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था. आता सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था ह्या सवलतीच्या व्याजदराने ग्रामीण पतपुरवठा करत असतात. परंतु कर्ज पद्धतीत कमी उत्पादकता, कर्ज मिळण्यासाठी विलंब, कर्ज प्रक्रिया खर्च या सर्व कारणांमुळे जर आपण विचार केला तर लहान शेतकऱ्यांना त्या सवलतीच्या कर्जाचा लाभ घेता येत नाही. म्हणून अशासकीय संस्थांनी 1970 पासून दुर्बल घटकांना, कुटुंबांना कर्जपुरवठा करण्याचे पर्यायी मार्ग आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आज आपण भारतातील कृषी पतपुरवठ्याचे प्रकार पाहत असताना त्यामध्ये काळानुसार कृषी पतपुरवठा, त्यानंतर त्यामध्ये 3 प्रकार होते, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. त्यानंतर हेतुनुसार कृषी पतपुरवठा, त्यामध्ये 2 प्रकार, उत्पादक आणि अनुत्पादक. त्यानंतर भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग पाहत असताना त्यामध्ये 2 प्रकार, बिगर संस्थात्मक मार्ग, त्यामध्ये आपण सावकार, इतर वैयक्तिक मार्ग, त्यामध्ये व्यापारी असतील, जमीनदार असतील, अडते असतील इत्यादी. त्यानंतर संस्थात्मक मार्ग. संस्थात्मक मार्गांमध्ये भारतातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या काही संस्था दिलेल्या होत्या. त्यामध्ये पहिलं होतं राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. दुसरं जे होतं ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था. त्यामध्ये 2 प्रकार होते, अल्पकालीन सहकारी पतसंस्था आणि दीर्घकालीन ग्रामीण सहकारी पतसंस्था. त्यानंतर व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था इत्यादीबद्दल माहिती पाहिली. यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळू. धन्यवाद.